नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. झाडू कामगार महिलेचा मुलगा बनला तहसीलदार. मंगळवेढ्याच्या जितेंद्र शिकतोडे याचे उल्लेखनीय यश. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त. राज्य शासनाचा दणका. अविनाश देशमुख यांची प्रशासक म्हणून नियुक्ती. मोहोळ पोलीस स्टेशनचा फौजदार लाच घेताना जाळ्यात. सहकार मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार, समाधान पाटे यांचा इशारा. टमटमने मोटरसायकल स्वरात धडक दिल्याने एकाचा मृत्यू. आणि युवकाच्या आत्महत्येप्रकरणी पुण्याच्या चौघांविरुद्ध गुन्हा. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. मंगळवेढा नगरपालिकेत ठेका पद्धतीवर झाडू कामगार म्हणून काम करत असलेल्या लता शिकतोडे यांचा मुलगा जितेंद्र सुरेश शिकतोडे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या तहसीलदार परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. जितेंद्र शिकतोडे याने चालू वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये यश मिळवले. त्यात उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक व तहसीलदार अशा 3 परीक्षा तो उत्तीर्ण झाला आहे. जितेंद्र शिकतोडे हा भीमनगर येथील असून त्याचे प्राथमिक शिक्षण नगरपालिका मुले शाळा नंबर 1 मध्ये, तर माध्यमिक शिक्षण जवाहरलाल हायस्कूल, तर उच्च माध्यमिक शिक्षण संत दामाजी महाविद्यालयात झाले आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण त्याने पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात पूर्ण केले आहे. जितेंद्र शिकतोडे याच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असून तो 1 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे छत्र हरपले. तेव्हापासून त्याच्या आईने मोठ्या जिद्दीने त्याचा सांभाळ करून घडविले. नगरपालिकेत ठेका पद्धतीवर झाडू कामगार म्हणून काम करणाऱ्या त्याच्या आईचा पगारही अतिशय तुटपुंजा असून अतिशय गरीब परिस्थितीवर मात करून जितेंद्र शिकतोडे याने सदरचे यश मिळवल्याबद्दल त्याचे, विशेषतः त्याच्या आईचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या शिफारसीनंतर सरकारने कारवाई करत संचालक मंडळ बरखास्त केले आहे. सहकार खात्याच्या कलम 110 अन्वये कारवाई करण्यात आली असून सोलापूरचे उपनिबंधक अविनाश देशमुख यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता बँकेचा पदभार स्वीकारला. संचालक मंडळ बरखास्त केल्याने आता संचालकावर गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मागील काही वर्षापूर्वी बँकेच्या तत्कालीन सभापतीसह संचालकांनी तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्ज वाटप केले. त्यामुळे नाबार्डने यापूर्वी बँकेला कारभार सुधारून थकबाकी वसूल करण्याचे निर्देश दिले होते, परंतु थकबाकी जैसे थे राहिली. मोठमोठ्या नेते मंडळीच्या कारखाना व संस्थांकडे सुमारे 650 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे बँकेचा NPA वाढला. त्यात अहवालही यापूर्वी तयार करण्यात आला आहे. या वर्षीच्या ताळेबंदात सुमारे 342 कोटींची NPA ची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात राजकारणावरून एकमेकांना पाण्यात पाहणारे, एकमेकांचे वाट लावणारे सगळ्यांचा समावेश या थकबाकीदारामध्ये आहे. शेतकऱ्यासाठी स्थापन झालेल्या या बँकेवर पुढाऱ्याने डल्ला मारून ही बँक ओरबडून खाल्ली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप सहयोग पुढाऱ्यांचा समावेश आहे. बँकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने बँकेत कर्ज वाटप ठप्प झाले आहे. बँकेची NPA वाढ व थकबाकी वसूल नाही आणि तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्ज वाटप यासह अन्य कारणामुळे कलम 110 अंतर्गत बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. मोहोळ येथील 4 गुंठ्याच्या खरेदी विक्रीवर झालेल्या तक्रारीत तुम्हाला मदत करतो असे सांगत 1 लाख रुपयाची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास विष्णू साहेबराव गायकवाड याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केल्याची घटना मोहोळ येथे बुधवारी घडली आहे. मोहोळ येथील तक्रारदार यांच्या आत्याने मोहोळमध्ये 4 गुंठे बांधकाम असलेली जागा खरेदी केली होती. खरेदी खताची पूर्ण रक्कम खरेदी खतावेळी दिली होती. असे असताना देखील खरेदी देणाऱ्यांनी आम्हास कमी रक्कम देऊन खरेदी करून घेऊन आमची फसवणूक केल्याची तक्रार तक्रारदार यांच्या आत्याच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे मोहोळ पोलिसात दिली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी तक्रारदाराच्या नातेवाईकांना मुंबईहून चौकशीसाठी बोलावून घेऊन तक्रारी अर्ज निकाली काढण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 6 लाख रुपये लाचेची मागणी विष्णू गायकवाड करीत असल्याबाबतची तक्रारदारांनी 30/10/2017 रोजी लाचलुचपत प्रतिबंधककडे दिली होती. त्यानुसार
तक्रारीची पडताळणी करण्यासाठी तारीख 31/10/2017 रोजी तक्रारदार व पंच साक्षीदार यांनी मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये येऊन विष्णू गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता प्राप्त झालेल्या अर्जामध्ये कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुरुवार तारीख 30 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने विष्णू गायकवाड यास ताब्यात घेऊन सोलापूर विभागाचे पोलीस निरीक्षक वैभव मारकड यांनी गुन्हा नोंद केला आहे। सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील थकीत FRP द्या, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करेल असे निवेदन जिल्ह्यातील कारखान्याच्या व्यवस्थापकांना जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांनी दिले आहे। सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपून 2 महिने झाले तरी साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची देणी थकवलेली आहे। ऊस आंदोलनावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 11 दिवस आमरण उपोषण चालू होते। त्यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन FRP व 400 रुपयांचा तोडगा निघाला होता। त्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले तर 9.5 रिकव्हरीला FRP अधिक 300 रुपयाचा हप्ता देण्याचे ठरवले होते। त्यानुसार 9.5 रिकव्हरी 2250 रुपयाचा पहिला हप्ता बंधनकारक होता। शुगर ॲक्ट 1965च्या कायद्यानुसार 15 दिवसापेक्षा जास्त केवळ FRP रक्कम थकवली तर कायद्यानुसार 15% व्याजाने FRP ची रक्कम शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे। जे साखर सम्राट या थकीत रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह देणार नाहीत त्यांच्यावर RCC ची कारवाई करण्यात यावी। सर्व शेतकऱ्यांना FRP ची रक्कम लवकरात लवकर मिळावी। जिल्ह्यातील साखर सम्राटाने शेतकऱ्यांना 7 दिवसाच्या आत ऊसाच्या बिलाचे पैसे न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर व जिल्ह्यातील साखर सम्राटांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल। त्याच्या परिणामास शासन जबाबदार राहील असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांनी दिले आहे। चुकीच्या दिशेने वाहन चालवून मोटरसायकलसोबत धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला। ही घटना मंगळवेढा मरोडे मार्गावर घडली असून दत्तात्रय रामचंद्र सावंत वय 50 कागस्ट असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी वाहन चालक रफिक सैफान करजगीकर राहणार दहिटे सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दत्तात्रय सावंत हे स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH12 MHM 6980 वरून मंगळवेढाहून मरोडेकडे जात असताना दिनांक 30 रोजी 4:15च्या दरम्यान ताड पेट्रोल पंपासमोर फटेवाडी जवळ समोरून चुकीच्या दिशेने येणारे MH13 AN 8113 टमटमने मोटरसायकलला जोराची धडक बसल्याने त्यामध्ये मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाले। उपचारापूर्वीच ते मयत झाले। यामध्ये मोटरसायकलचे 15,000 रुपयाचे नुकसान झाल्याने मैताचा भाऊ दिलीप सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शाहूराज दळवी हे करीत आहेत। सोलापुरातील अनुप भंडगे राहणार पश्चिम मंगळवार पेठ याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अश्विन निकते, मीरा निकते, चेतन निकते, राहुल रासकर सर्व राहणार पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनुपम याने सोमवारी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असून त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे। यात अश्विन निकते आणि इतर 3 जण यांच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून ही आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे। अनुपची आई सुनीता राजेंद्र भंडगे यांनी चौघाविरुद्ध जोडभावी पोलिसात फिर्याद दाखल केल्याने पोलिसांनी सदर चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। झाडू कामगार महिलेचा मुलगा बनला तहसीलदार, मंगळवेढ्याच्या जितेंद्र शिवतोडे याचे उल्लेखनीय यश। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त, राज्य शासनाचा दणका, अविनाश देशमुख यांची प्रशासक म्हणून नियुक्ती। मोहोळ पोलीस स्टेशनचा फौजदार लाच घेताना जाळ्यात। सहकार मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार, समाधान फाटे यांचा इशारा। टमटमने मोटरसायकल स्वराज धडक दिल्याने एकाचा मृत्यू आणि युवकाच्या आत्महत्येप्रकरणी पुण्याच्या चौघाविरुद्ध गुन्हा। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। तोपर्यंत पाहत राहा फक्त दामाजी न्यूज। नमस्कार।